भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं व्यसनमुक्त भारत अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत व्यसनमुक्त फलक तसंच बॅनर तयार करून विद्यार्थ्यांना आणि जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना याचं महत्त्व पटवून देण्यात आलं। प्रारंभी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस दिव्यांग व्यक्तीकडून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा चित्रा कदम, युवती अध्यक्षा किरण माशाळकर, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष अहमद शेख, सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम, हनुमंतू माने, भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे, अध्यक्ष रोहन सीताफळे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल दिलपाक, राजू कांबळे, नागेश कांबळे, आरती हब्बू, आशा वाघमारे, उज्ज्वला मुदगल, विजया कांबळे, आशाताई वाघमारे, वासू होनकोंबडे आदींची उपस्थिती होती। त्यांच्या जयंतीनिमित्त भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं आज माझ्या आपण बंधूंना भाववाटप व त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हे खरोखरच आदर्श घेण्यासारखा आहे। विद्यार्थ्यांना माया वाटप असेल, प्रत्येक वृक्षारोपण असेल, प्रत्येक कार्यक्रमाला आमची उपस्थिती असते, प्रत्येकाचीच असते। त्यांचे काम अतिशय खरोखरच एक आदर्श घेण्यासारखं काम असतं। प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल, प्रत्येक महापुरुषाची पुण्यतिथी असेल, हे यशस्वीरित्या त्यांनी पार पाडतात। आणि भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल भीम प्रतिष्ठानच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो। आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भीम प्रतिष्ठान यांच्या वतीने आज राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला दिव्यांगांच्या हस्ते पुष्पमाळा अर्पण करून आज जो भीम प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा खरेखर उल्लेखनीय कार्यक्रम आहे। कारण का आजकाल प्रत्येक ठिकाणी कुणाची जयंती असू द्या त्या जयंतीला नगरसेवक, खासदार, आमदार, नेते मंडळी यांच्या हस्ते पुष्पमाळा अर्पण करून जयंती साजरी करत असतात। परंतु भीम प्रतिष्ठान यांच्या वतीने विजुदा नागमोडे यांनी एक दिव्यांगाच्या हस्ते जो कार्यक्रम घेतलेला आहे पुष्पमाळा अर्पण करून हा खरोखरच एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे। या अगोदर सुद्धा त्यांनी दिव्यांगाच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे आणि वृक्ष लावणं हे महत्त्वाचं नाही, त्याची जोपासना सुद्धा करणं महत्त्वाचं आहे। आणि ज्या प्रकारे त्यांनी वृक्षारोपण केलं आहे त्या प्रकारे त्यांची जोपासना सुद्धा केलेली आहे।